कर्नाटकात शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये अज्ञातांकडून दगडफेक, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज, बागलकोट आणि परिसरात तात्पुरती संचारबंदी लागू. बुलढाण्यात शिवजयंतीच्या मिरवणुकीला गालबोट, नाचण्याच्या कारणावरून 2 गटांमध्ये वाद. जळगाव जामोदच्या पिंपळ गावातील घटना, पोलिसांकडून हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात. भिवंडी महापालिकेच्या महापौरपदासाठी आज निवडणूक. कोणत्याच पक्षाला बहुमत नसल्यानं चुरशीची लढत. भाजपच्या नारायण चौधरींचा काँग्रेस पक्षाच्या सेक्युलर फ्रंटमध्ये जाण्याचा निर्णय. काँग्रेसचा भाजपमधून फुटलेल्या गटाला पाठिंबा. मुंबई पालिकेमध्ये 5 वर्ष भाजपचाच महापौर असणार, सूत्रांची माहिती. तर शिंदेंचा महापौर असलेल्या केडीएमसी ठाणे उल्हासनगरमध्ये पालिकेमध्ये 1.25 वर्षानं भाजप दावा करणार, सूत्रांची माहिती. मंत्री जिरवाळांच्या खासगी सचिवावर कारवाई. सचिव रामदास गाडे अन्न आणि औषध प्रशासन विभागातून कार्यमुक्त. जिरवाळांकडून गाडेला मूळ विभागात पाठवण्याचे आदेश. मंत्रालयामधील लाच प्रकरणामध्ये गाडेवर आरोप. अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी रोहित पवार लढतायत, त्यांना सुरक्षा द्यावी, सुप्रिया सुळेंची सरकारला विनंती. तर सुरक्षा देण्याबद्दल गृहमंत्री विचार करतील, भुजबळांचं वक्तव्य. आजपासून पुढील 3 दिवस मुंबईचं तापमान वाढणार. मुंबई आणि ठाण्याचे कमाल तापमान 36 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज. गोकुळचं दूध पुन्हा 2 रुपयांनी वाढणार. आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होणार. ग्राहकांना आता 70 रुपये लिटर दूध मिळणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस उपनिरीक्षकांवर बलात्काराचा गुन्हा. लग्नाचा आमिष दाखवून अत्याचार केल्याचा तरुणीचा आरोप. क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये 3घांच्या विरोधात गुन्हा. पुण्यात डिजिटल अरेस्टची भीती दाखवून 2 ज्येष्ठांची 3.5 कोटींची फसवणूक. पोलीस आणि सरकारी प्रतिनिधी असल्याचं भासून लूट. सायबर पोलिसात गुन्हा दाखल.